तर सर्व उच्च पदाधिकारी जिल्हा तालुका आणि राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षक मंडळ आता थोड्या वेळामध्ये तुमचा पुरस्कार वितरणाचा सोहळा या ठिकाणी चालू होता। विशेषतः या सोहळ्यासाठी मला दाखवून या ठिकाणी ज्यावेळेस बोलवण्यात आलं एक या संघटनेबद्दलची आपली संघटनेबद्दलची आज या उद्देशाने मला वाटतं चला आपल्या शिक्षणाचा दिवस या शिक्षणाच्या या कार्यक्रमासाठी सत्कारही लावावा या उद्देशाने सरांनी सतत संपर्कात होते। त्यांना म्हणजे मी 100% यशस्वी कार्यक्रमाला कारण हा एवढा निस्वार्थीपणे आणि चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या उद्देशाने कार्यक्रम ज्यावेळेस या संघटना ठेवते त्यावेळेस निश्चितच त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आहे, वेगळी भूमिका आहे। आणि ज्यावेळेस नागपूरमध्ये कार्यक्रम त्यावेळेस मला माहिती आहे सगळ्यात जास्त अभ्यास सगळ्यात जास्त शिक्षकांचा अनेक प्रश्न मार्गी लावावे त्यासाठी थोडंसं अतिशय आग्रही असतात आणि त्यांच्यासोबत थोडंसं कुठेही आवड असते। म्हणूनच मॅडमने आता सुरुवातीला सांगून गेलं मॅडमने आता सगळे सत्कार मारले आणि आपला पुढचा कार्यक्रम फ्री करून देत नसला आणि सांगितलं की मी असं करणार आणि असं केलं हे बरोबर मी करावं लागेल। आणि त्याचं कारण असं की त्यांची भूमिका नेहमीच आग्रही असते। थोडं सगळ्यांना आवडलं तसं मला वाटतं मॅडम प्लीज त्यांच्या घरच्या मॅडम प्लीज ताकि तुम्हाला इथे फारसं काही शक्य झालं नसावं म्हणून कारण त्यांचे सगळे जे कार्यक्रम आहेत ते साधारणतः आणि ते लिगलीच करतात व्यवस्थितरित्या करतात म्हणून प्रशासन देखील त्यांना पूर्णपणे सहकार्य मित्र आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज तुमचा सत्कार होणार आहे। हा सत्कार थोडी नाममात्र आहे परंतु तुमचा सत्कार हा बरोबरच होत असतो। ज्यावेळेस सेवा विद्यार्थ्यांची त्याच्या हातामध्ये त्याला घेण्यापर्यंत प्रवेश करतात तो तुमचा खरा पुरस्कार असतो। ज्यावेळेस अनेक वेळा तुम्ही शिकू नाही एखादी विद्यार्थी दुसऱ्या दिवशी चुकतो चुकल्यानंतर ज्यावेळेस अस्थिरपणे